नमस्कार प्रेक्षकांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता कावेरीला युगजवळ बोलायचं असतं. ती म्हणत असते, यश जरा माझ्याबरोबर येत आहे का? मी तुमच्यासाठी गरमागरम चहा बनवून देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मा म्हणत असते, यश अरे जा बाबा जा, तुझी बायको तुझ्यासाठी गरमागरम चहा देते, जा चहा पिऊन घे जा. तेव्हा इथे यश आता कावेरीच्या मागोमाग येतो आणि म्हणतो, कुठे चहा, कुठे चहा घेऊन ये. तेव्हा कावेरी म्हणते, तुला गरमागरम चहा हवाय, तुला हा शर्ट कुणी घालायला सांगितला होता? तेव्हा युग म्हणतो की मला कुणी सांगायची गरज नाही आहे, हा शर्ट मला माझ्या मनाने घालायला सांगितला, कुणीही सांगायची गरज नाही आहे, कळलं ना? आणि माझ्या मनाने एकदा का सांगितलं की मी त्याचंच ऐकतो, कळलं का? तू पण सांग बरं, हा शर्ट कसा आहे? हा शर्ट घातल्यानंतर तू जेव्हा मला बघितलंस तेव्हा तूसुद्धा माझ्यावरती फ्लॅट झालीस ना? खरं खरं सांग, तूसुद्धा फ्लॅट झालीस ना माझ्या प्रेमात? तेव्हा युग म्हणत असतो की अशाच मुली आहेत ना, जेव्हा माझ्याकडे बघतात ना तेव्हा अशा आडव्या होतात, आडव्या. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, गप्प बसा, मला तुझ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कळलं ना? माझ्या यशसारखा दिसतोस, पण यशचा एक गुणसुद्धा नाही आहे तुझ्यामध्ये, कळलं ना? कसा बोलतोस, कसा चालतोस, कसे कपडे घालतोस. अरे तुला माहिती तरी आहे का, यश बिझनेस सांभाळायचे, घर सांभाळायचे, सगळ्यांवरती खूप जास्त मनापासून प्रेम करायची, आणि तू काय करतोस? फक्त सगळ्यांची फसवणूक करतोस, कळलं ना? आणि सगळ्यात आधी हे कपडे बदल जा. तेव्हा युग म्हणतो, मी काय करणार होतो? यशचे सगळे कपडे तर तू घेऊन गेलीस, मग माझ्याकडे कपडे होते का घालायला? मग युगचे जे कपडे होते ते मी घातले, कळलं तुला? बरं आता गप्प बस, माझा एक महत्त्वाचा फोन आला आहे, मला फोनवरती बोलायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता युग बाजूला फोनवरती बोलायला आलेला असतो आपल्या मित्राबरोबर. तेव्हा तो म्हणत असतो, हां ओमक्या बोल, अरे काय बोलतोयस तू? तेव्हा कावेरीसुद्धा तिथे येते आणि आता लपून बसलेली असते युगचं बोलणं ऐकत. तेव्हा युग म्हणत असतो, ओमक्या बोल ना. तेव्हा ओमक्या म्हणत असतो, भाई अरे काही कर, पण त्या शेठचे पैसे आहेत ना, ते लवकरात लवकर जमा कर. अरे बाबा, त्या भाईने खूप जास्त मारलं मला, पैसे परत केले नाही म्हणून, तुला माहिती आहे का? तेव्हा युग म्हणत असतो, हे बघ, अरे 60,000 रुपये देण्यासाठी मी काय चिरकुटपणा करणार आहे का? मी काय पळून जाईन असं वाटतं तुला? लवकरात लवकर 60,000 रुपये मी जमा करतो आणि त्या माणसाला देऊन टाकतो. तू अजिबात काळजी करू नको, मला फक्त थोडासा वेळ दे, काम लवकरात लवकर होईलच. तेव्हा इथे आता कावेरी ते बोलणं ऐकत असते. कावेरी म्हणते, अच्छा याला 60,000 रुपयांची गरज आहे म्हणून हा पैसे चोरत होता का? याला जर मी 60,000 रुपये दिले तर हा कायमचा इथून निघून जाईल का? तेच करायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, जाता जाता युगचा कुंडीला हात लागतो आणि कुंडीतलं सगळं पाणी कावेरीच्या डोक्यावरती सांडतं. कावेरी इथे आता गप्प बसते. तेव्हा तिने केस धुतलेले असतात. तेव्हा कावेरीला आठवतं इथे यशने लिहिलेली तिच्यासाठी चिठ्ठी. यशने तिला सांगितलेलं असतं की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तुझं माझ्यावरती प्रेम आहे का? आणि जर असेल तर ही साडी नेसून माझ्या समोर ये, असं त्याने सांगितलेलं असतं. हे सगळे क्षण आता कावेरीला आठवत असतात. ती म्हणत असते की यश, तुमच्या आठवणी खूप आहेत माझ्याकडे, तुमच्याबरोबर जगलेले ते प्रत्येक क्षण आहेत माझ्याबरोबर, पण या फसव्या माणसाला या घरामध्ये मी ठेवणार नाही. तुमच्या आठवणी खराब करू देणार नाही मी याला. याला लवकरात लवकर मी या घरातून हकलून देते, असं आता कावेरी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता युग टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच उदय म्हणत असतो की यश, अरे इकडे ये रे, हे आपले काही वेंडर आहेत, त्यांचे पेमेंट्स करायचे आहेत ना. तू इथे लंडनला गेला होतास 1 महिनाभर, त्यांचे पेमेंट रखडलेत. हे बघ, तू लवकरात लवकर या चेकवरती सह्या कर, म्हणजे त्या वेंडर्सला ते देता येतील, कळतंय का तुला? तेव्हा इथे आता उदय त्याच्याशी बोलत असतो, पण इथे युगचं मात्र लक्ष नसतं. कारण आता युगचा मित्र ओमकार याला मारलेलं असतं त्या भाईने 60,000 रुपयांसाठी, आणि इथे आता युगचं लक्ष पूर्णपणे तिकडेच गेलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, उदय म्हणत असतो, यश अरे लक्ष कुठे आहे तुझं, मी काय म्हणतोय? तेव्हा यश म्हणतो, दादा सॉरी, ते मी माझ्याच विचारांमध्ये होतो. तेवढ्यातच इथे युग म्हणत असतो की दादा काय बोलतोयस तू, का बोलवलंस मला?
तेव्हा उदय म्हणतो, अरे आपले वेंडर्स आहेत ना, त्यांचे पेमेंट करायचे आहेत ना, नाहीतर ते माल नाही देणार आपल्याला लवकर, बरोबर ना? तेव्हा या चेकवरती सह्या कर, आपण लवकरच त्यांना ते देऊन टाकूया. तेव्हा युग म्हणतो, तरी पण किती पैसे द्यायचे आहेत त्यांना? तेव्हा उदय म्हणतो, एक चेक आहे ना, तो 3 लाखाचा आहे, दुसरा चेक आहे तो 1.5 लाखाचा आहे आणि हे दुसरे 2 चेक 50-50 हजाराचे आहेत. म्हणजे एकूण 5-6 लाख रुपयांचे हे संपूर्ण चेक आहे. तू सगळ्यांवरती सह्या कर, मी उद्याच्या उद्या त्यांना देऊन टाकतो. तेव्हा इथे युग आपल्या मनामध्ये म्हणत असतो, बाप रे! म्हणजे इथे पेमेंटसुद्धा लाखांमध्ये होतात आणि मला फक्त 60,000 रुपये हवेत. ते सुद्धा मला फसवून यांच्याकडून लुबाडता येत नाही आहेत. काय करायचं युग तुला? तेव्हा उदय म्हणतो, अरे सही करतोयस ना तू युग? तेव्हा युग म्हणतो आपल्या मनामध्ये, अरे देवा, ॲक्टिंग करणं सोपं आहे, पण आता त्या यशची सही कुठून आणू? मला तर माहितीसुद्धा नाही आहे की तो यश कशी सही करतो ते. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी तिथे आलेली असते. कावेरी मनामध्ये हसते आणि म्हणते, बरंच झालं, माझ्या यशची ॲक्टिंग करतोयस काय? अरे नुसते ॲक्टिंग करशील, पण माझ्या यशचं मन कुठून आणशील? त्यांची सही कुठून आणशील? तेव्हा इथे युग आता खुणवत असतो कावेरीला, की सांग, मला सही करता येत नाही ते. तरी ती अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही. युग तिला खुणावत असतो, की उदयला काहीतरी कारण सांग. पण कावेरी मात्र गप्प उभी राहिलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, उदय म्हणतो, यश काय झाले तुला? अरे सही करतोयस ना? तेव्हा यश म्हणतो, दादा, अरे महत्त्वाचा फोन कॉल आहे, महत्त्वाचा फोन कॉल आहे, मी आलोच हां. आणि तेव्हा आता युग जात असताना चक्कर येण्याचं नाटक करतो आणि पडतो. तो म्हणतो, जाऊ दे, सही येत नाही, पण मला ॲक्टिंग तर येतं, आता चांगली चक्कर येण्याची नाटक करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश चक्कर येऊन पडलेला असतो. इथे उदय घाबरतो. तो म्हणतो, की यश, अरे काय झालं तुला? तेव्हा सगळेजण आता तिथे धावत पळत येतात. तर प्रेक्षकांनो, इथे कावेरी युगला आधीच म्हणालेली असते, की तू चेहऱ्याने फक्त यश आहेस असं सगळ्यांना सांगशील, सगळ्यांना फसवशील, कळलं ना? मला तर तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा युग म्हणतो, का? हा चेहरा तरी यशचा होता ना, त्याच्यावरती प्रेम नाही करायचीस तू? तो आवडायचा नाही तुला? तेव्हा इथे कावेरी म्हणते, एक मिनिट, चेहऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असतं? माणसाचं मन. आणि माझ्या यशचं मन हे खूपच जास्त सुंदर होतं, कळलं का? चेहऱ्यापेक्षाही जास्त. तेव्हा तुला जर वाटत असेल ना, की तू माझ्या यशसारखा दिसतोस, तर मी तुझ्यावरतीही प्रेम करेन, तुला समजून घेईन, तर अजिबात असं नाही आहे. कारण माझ्या यशसारखं मन तुझं तर अजिबातच नाही आहे. तुझं काळं मन आहे, काळं. म्हणून तर चोऱ्या-माऱ्या करायला बघतोस ना, असं कावेरी आता युगला म्हणालेली असते. तेव्हा इथे युग नाटक करत असतो. त्याला माहिती आहे, की बरोबर आहे, चेहऱ्याने काही नाही होणार, ॲक्टिंगने काही नाही होणार, तर यश कसा बसतो, हसतो, त्याचबरोबर त्याची सही कशी आहे, या सगळ्याचा अभ्यास मला करावा लागणार आहे आणि मला तर काहीच जमत नाही. तेव्हा इथे चक्कर येण्याचं आता नाटक केलेलं असतं. मा तिथे येते आणि म्हणते, काय झालं? काय झालं यशला? जा कावेरी, पाणी घेऊन ये जा. पण कावेरी पाणीसुद्धा आणायला तयार नसते. माच्या सांगण्यावरून कावेरी पाणी घेऊन येते आणि यशच्या तोंडावरती जोरजोरात मारते. तेव्हा मा म्हणते, कावेरी, अगं काय झालंय तुला? असं का त्याच्या चेहऱ्यावरती जोरजोरात पाणी मारतेस? फक्त शिंपड ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरीलाच माहिती असतं, की तो त्यांचा यश नाही आहे. तेव्हा ती त्याला अजिबात सिरियसली घेत नसते. तेव्हा मा म्हणते, यश तू चल बरं रूममध्ये, चल आराम कर, चल. तेव्हा इथे उदय म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू जा रूममध्ये, पण जाता जाता हा चेकबुकसुद्धा घेऊन जा आणि त्याच्यावरती सह्या कर. तेव्हा इथे यशला पुन्हा चक्कर येते. तेव्हा उदय म्हणतो, बरं बरं ठीक आहे, नको घेऊन जाऊस, राहू दे, इथेच राहू दे. तेव्हा कावेरी म्हणते, उदय भाऊजी, मी नंतर यशकडून त्याच्यावरती सह्या घेते हां, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण काळजीत असतात, की यशला अचानकपणे चक्कर कशी आली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मा म्हणत असते, की यश, हे घे तुझ्यासाठी चहा, आल्याचा गरमागरम चहा आहे आणि बिस्किट, खाऊन घे बरं, तुला बरं वाटेल. तेव्हा इथे यश म्हणत असतो, की मा, अगं हे सगळं कशासाठी? मला एवढं काही झालेलं नाही आहे. मा म्हणते, अजिबात नाही या, तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचा नाही, गुपचूप बसायचं आणि हे सगळं संपवायचं. तेव्हा इथे यश म्हणतो, बरं ठीक आहे, मी फक्त थोडासा चहा घेतो. तेव्हा प्रेक्षकांनो, मा म्हणत असते, यश, अरे काय झालंय तुला? तू लंडनवरून आल्यापासून बघते, तू असं का वागतोयस? विचित्र वागतोयस तू. आधीसारखा वागत नाही आहेस. काय झालंय सांग बरं? कामाचं टेन्शन आहे का तुला?
तू मीटिंगला गेला होतास तिथे काय झालं आहे का? कुणाबरोबर भांडण झालं आहे का? की इथे तुला निशाच्या लग्नाचं टेन्शन आलं आहे की तुला कामाचं टेन्शन आलं आहे? सांग ना. हे बघ तसं जर असेल ना, तर तू थोडे दिवस सुट्टी घे, तू आराम कर. तुला इथे जास्त त्रास सहन होत नसेल ना, तर तू आराम कर. पण असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाळा. अरे सही करायला गेलास, तर तुला चक्कर आली, म्हणजे तुला किती त्रास होत असेल. तेव्हा इथे युग म्हणतो, "नाही मा नाही, मला एवढा पण त्रास झालेला नाही आहे आणि तू नको माझी काळजी करू. तू डोळे पुस बरं, डोळे पुस, मी एकदम बरा आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता युगचं लक्ष माच्या बांगड्यांकडे जातं. तेव्हा इथे युग म्हणतो, "मा, अगं तुझ्या ह्या बांगड्या सोन्याच्या आहेत ना? किती काळ्या पडल्यात. तू दे माझ्याकडे दे, मी त्यांना पॉलिश करून आणतो." तर त्या बांगड्यांवरती आता युगचं लक्ष गेलेलं असतं. युग आपल्या मनामध्ये म्हणतो, की ह्या बांगड्या तर एक बांगडी मला असं वाटतंय 2-3 लाखाची असेल. जर 2 बांगड्या मिळाल्या तर इथे 6 लाख रुपये माझ्याकडे येतील. 60,000 रुपये दिल्यानंतर एवढे पैसे उरतील. तेव्हा प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो, की "मा ह्या बांगड्या दे, मी त्यांना छान पॉलिश करून आणतो." तेव्हा सुलक्षणा म्हणते, "अरे कशाला? सतत पाण्यामध्ये असतात ना, म्हणून त्यांचा रंग फक्त थोडासा गेलाय. बाकी बांगड्या माझ्या छानच आहेत." तेव्हा इथे यश म्हणत असतो, "नाही मा, बांगड्या दे आणि जर तू पॉलिशला नाही दिल्यास ना, तर मी तुझ्यासाठी नवीन बांगड्या खरेदी करून आणेन. मग चालेल का तुला? त्या तुला घालाव्या लागतील हां." तेव्हा इथे आता मा म्हणत असते, "नको रे बाबा नको. नवीन बांगड्या आणायची गरज नाही आहे. एक काम कर, ह्या बांगड्या घे आणि यांना पॉलिश करून आण." तेव्हा तिथे कावेरी येते आणि म्हणते, "मा, हे काय करताय तुम्ही? तुम्ही तुमच्या बांगड्या का काढताय?" तेव्हा मा म्हणते, "का काढते म्हणजे? आणि कावेरी काय झाले तुला? तू इतकी का जोरात ओरडतीयेस? अगं बांगड्या मी माझ्या यशकडेच देते ना. त्याचं असं म्हणणं आहे की बांगड्या काळ्या पडलेल्या आहेत आणि म्हणूनच तो पॉलिश करायला घेऊन जातोय." तेव्हा इथे कावेरी म्हणते, "मा, अहो मग तुम्ही पण जा ना बरोबर यशच्या. तुम्हाला जशा हव्या तशा पॉलिश करून घ्या. हो की नाही यश? नाहीतर मी एक काम करते, आपण तिघे जाऊया तुमच्या बांगड्या पॉलिश करायला." तेव्हा मा म्हणते, "कशाला अगं? यशवरती माझा पूर्ण विश्वास आहे. तुला तर माहिती आहे ना? त्याला जाऊ दे आणि बांगड्यांना पॉलिश करून घेऊन येऊ दे. ठीक आहे?" तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मा गेल्यानंतर युग म्हणत असतो, की "बघितलं ना, आता या बांगड्या माझ्या हाती लागलेल्या आहेत. आता हे मी विकणार म्हणजे विकणारच." तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते, "अरे देवा, मला माहिती आहे याने ह्या बांगड्या का घेतल्यात. याला कर्ज फेडायचं आहे ना, म्हणून मला असं वाटतं की हा तो बांगड्या विकेल आणि आता माझ्या बांगड्या विकून तो त्याचं कर्ज फेडून टाकेन. पण मी या घरामध्ये असताना मी अजिबात असं होऊ देणार नाही. देवा, मी का माती खाल्ली? का मी आधीच या घरातल्या लोकांना सांगितलं नाही की आता यश आपल्यामध्ये नाही आहेत म्हणून? ही गोष्ट मी सगळ्यांना आधीच सांगितली असती तर एवढा मोठा घोळ झालाच नसता." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता युग म्हणत असतो की "चला, अरे ओमक्या, आपलं काम झालेलं आहे. आता लवकरात लवकर मी त्या भाईला पैसे देऊन टाकतो आणि या सगळ्यातून मोकळा होतो." तेव्हा कावेरी येते आणि युगच्या हातातून त्या बांगड्या हिसकावून घेते आणि त्याच हातामध्ये मोहितने आता हातकडी टाकलेली असते. तेव्हा कावेरी म्हणते, "मोहित दादा, घेऊन जा या चोराला. याने आपल्या माच्या बांगड्या चोरण्याचा प्रयत्न केलाय. त्या विकून त्याला कर्ज फेडायचं होतं." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मोहित म्हणत असतो, "काय रे, चोऱ्यामाऱ्या करतोस या घरामध्ये येऊन? यशसारखा फक्त तुझा चेहरा आहे, पण यश खरंच खूप चांगला होता. तो तुझ्यासारखा कधीच नव्हता. कळलं का त्याला? पैशांची लालच तर अजिबातच नव्हती आणि तुला फक्त प्रत्येक वेळेला पैसा पैसा दिसतो का?" तेव्हा इथे युग म्हणतो, "हे बघा, मी काही केलेलं नाही आहे. बांगड्या माझ्या हातामध्येच होत्या. मी चोरून कुठे गेलो तर नव्हतो ना." तेव्हा कावेरी म्हणते, "पण जाण्याचा तर प्रयत्न सुरूच होता ना. मी जर इथे योग्य वेळेवरती आली नसते तर घेऊन पळूनच गेला असतास तू. कळलं का?" तेव्हा इथे युग म्हणतो, "मी युग आहे युग. आता मला इथून जायला सांगतेस, पण तूच मला इथे परत बोलावशील." तेव्हा कावेरी म्हणते, "आय हेट यू." कळलं ना? तेव्हा युग म्हणतो, तुझ्यासारख्या काकूबाईमध्ये मला सुद्धा इंटरेस्ट नाही आहे. कळलं का? आता तू मला आय हेट यू म्हणालीस ना? आता लवकरच मला आय लव्ह यू सुद्धा म्हणशील आणि स्वतः मला आय लव्ह यू म्हणत वेडी होशील माझ्या मागे वेडी. मला इथे परत घेऊन येशील आणि माझ्या पायाखाली पायघड्या टाकशील. कळलं का?" तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये कावेरी आता रडत असते. कावेरी म्हणत असते की "हे काय चाललंय या घरामध्ये? मला लवकरात लवकर मला सगळं सत्य सांगायला हवं."
तेव्हा इथे कावेरी मला सांगत असते की आपल्या यशचा अपघात झाला आहे, ते आता आपल्यामध्ये नाही आहेत आणि जो यश म्हणून इथे मुलगा वावरतोय ना, त्याचं नाव युग आहे त्याचं नाव युग आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता युग म्हणत असतो की "ए पोलीस, मला इथे का अरेस्ट केलेस तू? तुला जर कळलं ना मी कोण आहे, तर तुला पश्चाताप करायची वेळ येईल. कळलं ना तू कुणाला अरेस्ट केलंस ते." असं युग इकडे मोहितला म्हणत असतो.